नमस्कार मित्रांनो, आज आपण जो प्रॉब्लेम घेतलेला आहे तो पेज नंबर 24 वरचा आहे. प्रॉब्लेमचं नाव आहे दया अँड कश्मा. तर ह्या प्रॉब्लेमला मी सुरुवात करतोय. तुम्ही काळजीपूर्वक प्रॉब्लेम मी वाचतो त्याकडे लक्ष द्या. प्रॉब्लेम सांगितलाय तुम्हाला 24 पेज नंबर वरती. दया अँड कश्मा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 1:1. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन prepare trading account and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on the date. असं तुम्हाला प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यानंतर खाली दिलंय ट्रायल बॅलन्स 31st मार्च 2019. मग हा ट्रायल बॅलन्स तुम्हाला महत्वाचा आहे कारण यावरून तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि स्टेटमेंट बनवायचं आहे बॅलन्स शीटचं. त्यामुळं मी प्रॉब्लेम मध्ये जे वाचतोय ते कडे लक्ष द्या. डेबिट बॅलन्सेस सुरुवातीला घेतोय. स्टॉक 1 एप्रिल 2018 अमाऊंट दिली 65,000. 1 एप्रिलचा स्टॉक आहे म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे, त्यामुळे याची पोस्टिंग आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला करायची. त्यानंतर पुढचा पॉईंट दिलाय बिल्स रिसेवेबल. बिल्स रिसेवेबल हे आपली असेट आहे, याची पोस्टिंग असेट साईडला करायची. पण यावरती ऍडजस्टमेंट आलेली आहे त्यामुळे बिल्स रिसेवेबलला स्टार करा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे वेजेस अँड सॅलरी. वेजेस हा आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे त्यामुळे तो ट्रेडिंग अकाउंटला पोस्टिंग होईल, ट्रेडिंग अकाउंटला कंटेन जाणाऱ्या. त्यानंतर पुढे सन्ड्री डेटर. डेटर आपली असेट आहे, याची पोस्टिंग असेटला होणार आहे. यावरती ऍडजस्टमेंट आलेली आहे म्हणून त्याला स्टार करा. ऍडजस्टमेंट टोटल त्याच्यावरती 4 आहे म्हणून त्याला 4 स्टार करा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे त्यामुळे त्याची पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होणार. त्याला स्टार करून ठेवा, 3 स्टार करून ठेवा बॅड डेब्ट्सला. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे परचेस. परचेस हे तुमचं डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग होईल. परचेस वरती सुद्धा ऍडजस्टमेंट आहे त्यामुळं त्यालाही स्टार करून ठेवा पण एकच स्टार करा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मोटार कार. मोटार कार मशिनरी ही आपल्या असेट आहे आणि त्यामुळं यांची पोस्टिंग असेटला होणार. मशिनरीवरती डेप्रिसिएशन आलेलं आहे त्यामुळे त्याला स्टार करा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ऑडिट फी. ऑडिट फी आपला एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. त्यानंतर पुढे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न हे सेल मधून वजा होणार आहे त्यामुळं सेलला आपण नंतर स्टार करणार. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे डिस्काउंट. डिस्काउंट एक्सपेन्सेस आहे आपला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग होईल. त्यानंतर पुढे आहे बिल्डिंग. बिल्डिंग आपली असेट आहे, असेटला पोस्टिंग होणार, त्याला स्टार करा. ओके, कारण डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे कॅश. कॅश ही आपली असेट आहे, असेटला पोस्टिंग होणार. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे 10% इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट सुद्धा आपली असेट आहे, असेटला रेकॉर्ड होईल. यावरती पर्सेंटेज आलेली आहे त्यामुळे ही आपली एक प्रकारची ऍडजस्टमेंट आहे, हिला स्टार करा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ऍडव्हर्टाइजमेंट. ब्रॅकेटमध्ये सांगितलंय पेड फॉर 9 मंथ. ओके, आणि त्यामुळं ही हिडन ऍडजस्टमेंट आहे, हिला स्टार करा. ऍडव्हर्टाइजमेंट आपला एक्सपेन्सेस आहे इनडायरेक्ट त्यामुळे त्याची पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होईल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे रॉयल्टी. रॉयल्टी तुमचा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग होईल. त्यानंतर आता डेबिट बॅलन्स संपलेले, आता आपण क्रेडिट बॅलन्स कडे जाणार. क्रेडिट बॅलन्सेस मध्ये दिलंय जनरल रिझर्व्ह. रिझर्व्ह ही आपली लॅबिलिटी आहे फर्मची त्यामुळे त्याची पोस्टिंग लॅबिलिटीला होणार. पुढचा पॉईंट आहे कॅपिटल. कॅपिटल ही सुद्धा फर्मची लॅबिलिटी आहे, लॅबिलिटीला पोस्टिंग होणार. त्यानंतर पुढे दिलंय क्रेडिटर. क्रेडिटर म्हणजे ज्याकडून आपण माल आणलेला आहे त्याला आपल्याला पैसे देणं आहे आणि त्यामुळे ही सुद्धा आपली लॅबिलिटी आहे आणि त्यामुळे याची पोस्टिंग लॅबिलिटीला होणार. त्यानंतर पुढे आरडीडी आलेला आहे, आरडीडीला सध्या स्टार करून ठेवा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सेल. सेल आपला डायरेक्ट इन्कम आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड होईल. पण यावरती ऍडजस्टमेंट आहे, 2 ऍडजस्टमेंट आहे. एक सेल रिटर्नची आहे आणि एक खाली तुम्हाला सेपरेट दिलेली अनरेकॉर्डेड सेलची आहे त्यामुळं 2 ऍडजस्टमेंट आहे, 2 स्टार करा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग वेजेस ही सुद्धा तुमची लॅबिलिटी आहे, लॅबिलिटी साईडला पोस्टिंग होईल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे परचेस रिटर्न. परचेस रिटर्न हे परचेस मधून लेस करणार आहे आपण त्यामुळे परचेसला आपण डेबिट बॅलन्सेस मध्ये स्टार केलेला आहे, डबल स्टार करू नका.
त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे डिस्काउंट. आता बघा मगाशी डेबिट बॅलन्सेस मध्ये डिस्काउंट होता, त्यामुळे त्याची पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला होणार. आता हा डिस्काउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे, त्यामुळे याची पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला होणार. मग सिंपल लॉजिक आहे, डेबिट बॅलन्स आला की डेबिट साइडला रेकॉर्ड करायचा आणि क्रेडिट बॅलन्स आला की क्रेडिट साइडला रेकॉर्ड करायचा, पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सोडून दुसरीकडे नाही. अशा प्रकारे तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेस मी समजून सांगितलेले. आता आपण खाली दिलेल्या ऍडजस्टमेंटचे जरा इफेक्ट समजून घेऊ. पहिली ऍडजस्टमेंट नेहमीप्रमाणे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिला जाईल आणि सेकंड इफेक्ट त्याचा बॅलन्स शीटच्या असेट साइडला केला जाईल. मग ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट आणि बॅलन्स शीटची असेट. पुढची ऍडजस्टमेंट आहे डिप्रिसिएशन. ही तर सिंपल ऍडजस्टमेंट आहे. असेट मधून आपल्याला डिप्रिसिएशन लेस करायचं आहे आणि त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला द्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर बिल ₹3000. मग आता ही जी ऍडजस्टमेंट आहे ती बिल्स रिसिवेबल डिसऑनर झालेला आहे. मग याचे दोन इफेक्ट व्यवस्थित समजून घ्या. दोन्ही इफेक्ट असेट साइडलाच आहे. बिल्स रिसिवेबल मधून लेस करायचंय आणि डेटर मध्ये ऍड करायचंय. ओके, अशा पद्धतीने याचे दोन इफेक्ट आहेत. त्याच्यानंतर पुढचे ऍडजस्टमेंट आहे गुड्स ₹1000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज. म्हणजे हे ड्रॉइंग आहे आणि ड्रॉइंग असल्या कारणाने एक इफेक्ट त्याचा कॅपिटल मधून लेस होईल, म्हणजेच लॅबिलिटी साइडला कॅपिटल मधून लेस होईल आणि त्याचा सेकंड इफेक्ट हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट्सला केला जाईल, कारण गुड्स टेकन केलेले त्यामुळे गुड्स व्यवसायातून गेलेले आहे. गेल्यानंतर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड करतो. ओके, त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आहे राईट ऑफ ₹1800 ॲज अ बॅड डेट्स अँड मेंटेन RDD 5% ऑन डेटर. बॅड डेट्स आणि RDD ह्या डेटरवरती आलेल्या दोन ऍडजस्टमेंट आहे आणि ह्या ऍडजस्टमेंट आपल्याला डेटरवरती कराव्या लागतील. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट तुम्हाला दिली गुड्स ₹6000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आता 6000चा माल सोल्ड केलेला आहे परंतु त्याचं रेकॉर्ड झालेलं नाहीये, मग रेकॉर्ड करावं लागेल. मग या ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट कसे, सेल झालेला माल रेकॉर्ड नाहीये म्हणजे थोडक्यात कमी धरण्यात आलेला आहे, मग आपल्याला तो योग्य हिशोबात धरावा लागेल, म्हणजे सेल मध्ये याची रक्कम ऍड करावी लागेल. आणि याचा सेकंड इफेक्ट सेल वाढल्यामुळे तिकडे आपले डेटर वाढतात आणि त्यामुळं याचा सेकंड इफेक्ट असेट साइडला डेटर मध्ये सुद्धा ऍड होतं. म्हणजे ही ऍडजस्टमेंट अशी आहे का दोन्ही ठिकाणी ऍड केलं जातं. सेल मध्ये पण ऍड केलं जातं आणि डेटर मध्ये पण ऍड केलं जातं. सेल मध्ये काय ऍड केलं जातं, कारण ते अनरेकॉर्डेड आहे म्हणून तिथे ऍड केलं जातं. आणि डेटर मध्ये काय ऍड केलं जातं, कारण डेटर तेवढ्याने आपले कमी धरलेले असतात, मग ते हिशोबात वाढवून धरण्यासाठी त्यामध्ये ऍड केलं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या ऍडजस्टमेंट दिलेल्या आहे आणि ह्या ऍडजस्टमेंट सोबतच आपल्याला प्रॉब्लेम मधल्याही काही हिडन ऍडजस्टमेंट आपल्याला घ्यायचे आहे. उदाहरणार्थ ऍडव्हर्टाइजमेंट, 10% इन्व्हेस्टमेंट, हे आपले हिडन ऍडजस्टमेंट आहे, ह्या पण आपण चालू मध्ये घेणार. तर अशा प्रकारे आपण ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट ह्या थोडक्यात समजून घेतलेल्या आहे. आता आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. तर माझ्यासोबत तुम्ही प्रिपेअर करा. ओके, जर आपण सुरुवात करणार, सुरुवातीला आपल्याला दिलेला आहे स्टॉक. हा ओपनिंग स्टॉक आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला लिहिला जाईल. आणि ट्रेडिंग अकाउंटला लिहिताना आपण टू हा शब्द वापरत असतो. डेबिटला लिहिताना टू ओपनिंग स्टॉक. अमाऊंट आहे त्याची 65,000. त्यानंतर पुढे दिले तुम्हाला बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल आपली असेट आहे, असेटला लिहा बिल रिसिवेबल. अमाऊंट इनरला ठेवा कारण त्यावरती ऍडजस्टमेंट आहे 28,000. एक लाईन जागा सोडा. पुढचा पॉईंट आहे वेजेस अँड सॅलरी. वेजेस हे आपल्या ट्रेडिंग अकाउंटला येणार आहे, परंतु त्या अगोदर ट्रेडिंग अकाउंटला ओपनिंग स्टॉकच्या खाली परचेस लिहा. मग परचेस तुम्हाला दिलेला आहे, परचेस आहे 1,48,000. ते इनरला ठेवा कारण त्यावरती ऍडजस्टमेंट आहे. एक लाईन जागा सोडा आणि नंतर लिहा वेजेस, टू वेजेस अँड सॅलरी. अमाऊंट त्याची 9,000 आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटर आपली असेट आहे, असेटला लिहा सन्ड्री डेटर्स. अमाऊंट इनरला 1,32,500.
आणि त्यावरती ऍडजस्टमेंट 4 आहे. मग आता 4 ऍडजस्टमेंट जर म्हटलं तर 8 लाईन जागा तुम्हाला सोडायची. म्हणजेच एक ऍडजस्टमेंट जर आली तर 2 लाईन जागा सोडायची, म्हणजे जेणेकरून कॅल्क्युलेशन झाल्यानंतर तो बॅलन्स खाली ओढायला सोपं जातं. डेटर झाल्यानंतर पुढचा पॉईंट आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 बॅड डेट्स, अमाऊंट इनरला 1000 रुपये. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे परचेस. परचेस आपण ऑलरेडी लिहिलेले आहे. आता पुढचा कंटेंट बघायचा आहे मोटार कार. मोटार कार आपली असेट आहे, असेटला लिहा मोटार कार. मोटार कार अमाऊंट 68,000 आहे, इनरला आउटरला 68,000. त्यानंतर पुढे मशिनरी. मशिनरी सुद्धा आपली असेट आहे, असेटला असल्या, पण मशिनरीची अमाऊंट इनरला ठेवा 1,14,800 आणि 1 लाईन जागा सोडा कारण त्याच्यावरती डेप्रिसिएशन आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे ऑडिट फी. ऑडिट फी आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. 2 ऑडिट फी आणि त्याची अमाऊंट आहे 1,200. पण तत्पूर्वी बॅड डेट्सला आपण ऍडजस्टमेंट असल्या कारणाने इनरला ठेवलेलं आहे, जागा सोडायची होती आपल्याला. बॅड डेट्सला टोटल 3 ऍडजस्टमेंट आहे, 6 लाईन जागा सोडा. आणि मशिनरी नंतरचा कंटेंट आहे आपला ऑडिट फी. ऑडिट फी आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 ऑडिट फी, त्याची अमाऊंट आहे 1,200. त्यावरती ऍडजस्टमेंट नाहीये, अमाऊंट आउटरला घ्या. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न हे सेल मधून वजा करायचं आहे आपल्याला, सेल आल्यानंतर ते बघू. पुढचा पॉईंट आहे डिस्काउंट. डिस्काउंट आपला एक्सपेन्सेस आहे इनडायरेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 डिस्काउंट, अमाऊंट आहे त्याची 2,300. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे बिल्डिंग. बिल्डिंग आपली असेट आहे, असेटला रेकॉर्ड होईल. बिल्डिंग अमाऊंट इनरला 75,000, 1 लाईन जागा सोडा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे कॅश ॲट बँक. ही सुद्धा आपली असेट आहे, असेटलाच रेकॉर्ड होईल. कॅश ॲट बँक 12,000. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे 10% इन्व्हेस्टमेंट. ही पण आपली असेट आहे, असेटला रेकॉर्ड होईल. अमाऊंट मात्र इनरला राहील 20,000. कारण ज्यावेळेस पर्सेंटेज येतात त्यावेळेस ती हिडन ऍडजस्टमेंट आहे असं आपल्याला समजायचं आहे आणि म्हणून आपण तिला इनरला ठेवलं. तेवढ्या पर्सेंटेजने आपल्याला त्यावरती इंटरेस्ट घ्यायचंय. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ऍडव्हर्टाइजमेंट. हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. 2 ऍडव्हर्टाइजमेंट, अमाऊंट इनरला 4,500, 1 लाईन जागा सोडा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे रॉयल्टी. रॉयल्टी हा उत्पादनाशी रिलेटेड कंटेंट आहे, त्यामुळे याची पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला होईल. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 2 रॉयल्टी आणि त्याची अमाऊंट आहे 3,000. रॉयल्टी 3,000. त्यानंतर आता डेबिट बॅलन्स संपलेले, आता क्रेडिट बॅलन्स कडे येणार आपण. क्रेडिट बॅलन्सेस मध्ये सुरुवातीला आपल्याला दिलंय जनरल रिझर्व्ह. ही आपली लॅबिलिटी, पण त्या अगोदर आपल्याला लॅबिलिटी साईडला कॅपिटल लिहायचंय आणि म्हणून लॅबिलिटी साईडला सुरुवातीला तुम्हाला कॅपिटल लिहायचंय. तुमचा पार्टनर आहे दया. अमाऊंट इनरला 1,60,000. याच्यावरती तुम्हाला नेट प्रॉफिट आणि पर्सनल यूज ड्रॉइंगचे ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे साधारणतः 2 ऍडजस्टमेंट आहे, 4 लाईन जागा सोडा. त्याच्यानंतर दुसरी पार्टनरचं नाव आहे कश्मा. तिचं कॅपिटल आहे 1,20,000. इनरला ठेवा, 4 लाईन जागा सोडा. आणि नंतर तुम्हाला लिहायचं आहे जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्ह अमाऊंट त्याची आहे 14,500 आउटरला.
त्यानंतरचा पुढचा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे क्रेडिटर, ही सुद्धा तुमची लॅबिलिटी आहे. लॅबिलिटी साईडला पोस्टिंग होईल. क्रेडिटर्स अमाऊंट आउटरला 98,000. ज्या पद्धतीने डेटर तुमची असेट आहे त्या पद्धतीने क्रेडिटर ही तुमची लॅबिलिटी आहे. कारण डेटर आपले ग्राहक असतात म्हणून असेट आणि क्रेडिटर आपली देणं असतं, सावकार असतात म्हणून लॅबिलिटी. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे आरडीडी. आरडीडीची पोस्टिंग आपण नंतर जेव्हा आरडीडी इन ऍडजस्टमेंट तेव्हा करणार. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सेल. सेल तुमचा डायरेक्ट इन्कम आहे, त्यामुळे त्याची पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला होईल. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल अमाऊंट इनरला 2,85,500. त्याच्यानंतर तुम्हाला डेबिट बॅलन्सेस मध्ये सेल्स रिटर्न आलेलं होतं. सेल्स रिटर्न तुम्ही वजा करा, नंतर वजा केलं किंवा आत्ता वजा केलं तरी चालेल. म्हणजे असं काहीच नाहीये की अनरेकॉर्डेड सेल झाल्यानंतरच रिटर्नची ऍडजस्टमेंट करायची. कोणतेही तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता. लगेच आपण सेल्स रिटर्न लेस करून घेऊ. 2,000 अमाऊंट इनरलाच राहील. 2,83,500. एक ऍडजस्टमेंट आहे अनरेकॉर्डेडची म्हणून तिला जागा सोडा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आउटस्टँडिंग वेजेस. ही तुमची लॅबिलिटी आहे. पोस्टिंग लॅबिलिटी साईडला होणार. लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस अमाऊंट आहे त्याची 700 रुपये. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे परचेस रिटर्न. परचेस रिटर्न हे परचेस मधून वजा होणार. ज्या पद्धतीने सेल रिटर्न हे सेल्स मधून वजा झालं त्याच्या सारखं परचेस रिटर्न हे परचेस मधून वजा होणार. म्हणून ट्रेडिंग अकाउंटला या, तिथं लिहा परचेसच्या तिथं लेस परचेस रिटर्न अमाऊंट लेस करा 4,000. अमाऊंट आउटरला जाईल 1,44,000. ओके. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे डिस्काउंट. डिस्काउंट हा क्रेडिट बॅलन्स आहे. मगाशी दिलेला तुम्हाला डेबिट बॅलन्स होता म्हणून डेबिट साईडला रेकॉर्ड झाला. आता क्रेडिट बॅलन्स आहे. क्रेडिट बॅलन्स असला की क्रेडिट साईडला तो रेकॉर्ड होईल प्रॉफिट अँड लॉसच्या. म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट आणि त्याची अमाऊंट 1,800. अशा पद्धतीने आपण ट्रायल बॅलन्स हा शिफ्ट केलेला आहे. आता ट्रायल बॅलन्स झाल्यानंतर आपल्याला पहिली ऍडजस्टमेंट करायची. पहिली ऍडजस्टमेंट ही क्लोजिंग स्टॉक आहे. हिचा इफेक्ट आपल्याला करायचा आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला या आणि तिथं लिहा बाय क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट आहे त्याची 40,000. आणि याचा सेकंड इफेक्ट तुम्हाला करायचा आहे बॅलन्स शीटच्या असेटला. म्हणून असेट साईडला या क्लोजिंग स्टॉक 40,000. त्याच्यानंतर आता दुसरी ऍडजस्टमेंट तुम्हाला करायची आहे डेप्रिसिएशन बिल्डिंग अँड मशिनरी 5% अँड 3%. 5% 3% ने डेप्रिसिएशन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. मग बिल्डिंग वरती लेस डेप्रिसिएशन, कारण डेप्रिसिएशन आपली झीज असती त्यामुळे आपण ते लेस करतो. 5% ने डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचंय. मग 75,000 75,000 वरती 5%. बघा 75,000चा एक जर 0 कट केला तर आपल्याला 10% येतात. म्हणजे 10% अमाऊंट आहे तुमची 7,500. मग 7,500चे जर निम्मे केले तर तुम्हाला 5% अमाऊंट मिळणार आहे. किंवा त्या पद्धतीने नाही कळालं तर सरळ जी अमाऊंट दिलेली आहे उदाहरणार्थ 75,000, त्या 75,000ला किती पर्सेंटेज काढायचे त्या पर्सेंटेजने गुणायचं, 100 ने डिव्हाइड करायचं. बघा यांचं मल्टिप्लिकेशन करून काय उत्तर येते 0 25 2 7 5 35 35 आणि 2 36 37 3,750. हे 3,750 जे आहे ते तुमची 5% अमाऊंट आहे. पण ती 5% अमाऊंट तुम्हाला इथून लेस करायची आहे. मग 75,000तून 3,750 लेस झाले, अमाऊंट बाहेर येईल 71,250. 71,250 ही तुमची आउटर अमाऊंट डिक्लेअर झाली. त्याच्यानंतर तुम्हाला मशिनरीवरती 3% काढायचे. मग इथं पण मशिनरीच्या तिथं लिहा लेस डेप्रिसिएशन 3%. मग आता 3% डेप्रिसिएशन काढायचे 1,14,800. मग सिंपल लॉजिक आहे 1,14,800 गुणिले 3/100 या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करायचं.
3 8 24, 2 हातचे 4 त्रिक 12, 13 14, 1 हातचा 3 1 3, 1 हातचा 4, 3 1 3, म्हणजे 3444. मग 3444 हे जे आहे हे 3 नी गुणल्यामुळं 3% प्राइस तुम्हाला मिळालेली आहे. मग 3% प्राइस आहे 3444. मग ती 3444 ची प्राइस तुम्ही वजा करणार 1,14,800 तून अमाऊंट तुमची बाहेर येणार 1,11,356. 1,11,356. एक 1,11,356. मग आणि या दोन्ही डिप्रिसिएशन तुमचा असेट कमी करतात, त्यामुळे तुमचा खर्च येतो. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला द्यायचा. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिप्रिसिएशन, त्यामध्ये मशिनरी आणि बिल्डिंग. मशिनरीचं डेप्रिसिएशन 3,444 आहे आणि बिल्डिंगचं डेप्रिसिएशन 3,750 आहे. असं टोटल डेप्रिसिएशन तुमचं 7,194 रुपये होणार आहे. हे तुमचं डेप्रिसिएशन टोटल झालेलं आहे. त्याच्यानंतर आता पुढची ऍडजस्टमेंट तुम्हाला करायची. बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर बिल ₹3,000. आता बिल्स रिसिवेबल हे डिसऑनर झालेलं आहे, म्हणजे थोडक्यात बिल्स रिसिवेबल हे रिटर्न गेलेलं आहे. मग बिल्स रिसिवेबल जर रिटर्न जात असेल तर बिल्स रिसिवेबल त्याने कमी होत असतात, म्हणजेच बिल्स रिसिवेबल मधून ही रक्कम लेस करायची. आणि म्हणून बिल्स रिसिवेबलचे तिथं या लेस डिसऑनर, लेस डिसऑनर 3,000, अमाऊंट आउटरलाईन 25,000. याचा सेकंड इफेक्ट तुम्हाला करायचा आहे. बिल रिसिवेबल डिसऑनर झालं म्हणजे बिल्स रिसिवेबल रिटर्न गेलं आणि त्यामुळे बिल्स रिसिवेबल मधून ती रक्कम लेस केली. आणि याचा सेकंड इफेक्ट डेटर मध्ये ती रक्कम ऍड होत असते, कारण डेटर तेवढ्याने वाढत असतात. आणि म्हणून याचा सेकंड इफेक्ट असेट साइडला जे डेटर आहे त्यामध्ये ऍड करायचं आहे. ऍड डिसऑनर 3,000. मग अमाऊंट तुमची टोटल तयार होणार आहे 1,35,500. त्यानंतर आता पुढची ऍडजस्टमेंट तुम्हाला करायची. गुड्स ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वॉज नॉट एंटर इन द बुक्स ऑफ अकाउंट. मग आता 1,000चा गुड्स हा दयाने विड्रॉ केलेला आहे. विड्रॉ केला म्हणजे व्यवसायातून गेला. याचा एक इफेक्ट आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला करायचा आहे. आणि म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स टेकन बाय दया 1,000. आणि याचा सेकंड इफेक्ट करायचा आपल्याला. दयाने तो टेकन केलेला आहे म्हणजे घेतलेला आहे, पण तो पर्सनल यूज साठी टेकन केलेला आहे. त्यामुळं तो त्यांचा पर्सनल यूज असल्या कारणाने त्याला आपण ड्रॉइंग म्हणणार. आणि ड्रॉइंग जर असेल तर हे कॅपिटल मधून लेस केलं जातं. आणि म्हणून दयाच्या कॅपिटल मधून ते लेस करायचंय. लेस ड्रॉइंग 1,000. अमाऊंट इनरलाच राहील 1,59,000. त्याच्यानंतर आता पुढची ऍडजस्टमेंट तुम्हाला दिली. राईट ऑफ ₹1,800 ॲज अ बॅड डेब्ट्स. 1,800 चे बॅड डेब्ट्स आहे. आणि मग ते बॅड डेब्ट जे आहे ते आपल्याला डेटर मधून लेस करायचे. परंतु डेटर मधून लेस होणाऱ्या ज्या ऍडजस्टमेंट आहे या नंतर करायच्या. अगोदर डेटर कोणत्या कोणत्या प्राइसने वाढणार आहे हे ऍडजस्टमेंट आपल्याला पहिल्या करायच्या. मग ही ऍडजस्टमेंट सध्या बाकी ठेवा. याच्या पुढची जी ऍडजस्टमेंट आहे त्याने आपले डेटर वाढणार आहे, मग ती आपण ऍडजस्टमेंट पहिल्यांदा करू. गुड्स ₹6,000 वेर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. 6,000चा गुड्स सोल्ड केलेला आहे, विकलेला आहे. मग त्याने विक्री आपली किती झालेली आहे ती आपल्याला कळायला पाहिजे. पण विक्रीमध्ये त्याची रेकॉर्ड झालेलं नाहीये, विक्रीमध्ये त्याचं नोंद झालेली नाहीये. मग नोंद जर झालेली नसेल तर आपल्याला ॲक्युरेट विक्री ही एवढीच झाली असं दिसतंय, तर असं नाहीये. 2,83,500चीच विक्री नाहीये. तर आपल्याला 6,000ने ती विक्री कमी धरण्यात आलेली आहे, तर ती 6,000ने आपल्याला ती वाढून धरावी लागेल. म्हणजेच ऍक्च्युअली झालेली विक्री आपल्याला याच्यामध्ये ऍड करावी लागेल. मग ऍड करा अनरेकॉर्डेड सेल. अनरेकॉर्डेड सेल 6,000.
अशा पद्धतीने टोटल आपले होणारे 2,89,500 ह्यो आता आपला ॲक्च्युली सेल आहे. मग 2,89,500 हा सेल आपला झालेला आहे. आपला पहिला सेल होता 2,85,500. मग त्यातून आपला 2,000चा माल रिटर्न आला. आपला सेल होता 2,83,500. 85,500तून 2,000 वजा झाल्यानंतर 2,83,500 हे आपला सेल शिल्लक राहिला होता. पण आपल्याला पुढे सांगितलं की 6,000चा पण सेल झालेला आहे, पण तो रेकॉर्ड करायचा राहिलेला आहे. मग आता आपण त्याचं रेकॉर्ड कंप्लीट केलं, 6,000 रुपये त्यामध्ये ऍड केले. मग टोटल सेल आपला झाला 2,89,500. यावरून एक लक्षात येतं, अनरेकॉर्डेड जर काही असेल तर ते जे अनरेकॉर्डेड असेल त्यामध्ये ऍड करायचं. मग सेल जर असेल तर सेलमध्ये ऍड करायचं, परचेस जर असेल तर परचेसमध्ये ऍड करायचं. आणि याचा सेकंड इफेक्ट, सेल तुमचा वाढलेला आहे याचाच अर्थ तिकडे तुमचे कस्टमर वाढतील, म्हणजे डेटर वाढतील. आणि त्यामुळे याचा सेकंड इफेक्ट, असेट साइडला जे डेटर आहे ते डेटर सुद्धा वाढवायचे. मग डेटर मध्ये रक्कम ऍड होणारे, ऍड अनरेकॉर्डेड सेल 6,000. अमाऊंट इनरला राहील 1,41,500. ओके. आणि मग त्यानंतर आता आपले डेटर कंप्लीट झालेले आहे 1,41,500चे. आणि मग त्यातून आता आपल्याला बॅड डेट्स आणि RDD हे लेस करायचे, म्हणजेच लेस होणारे ऍडजस्टमेंट आता आपण सुरू करणार. मग बॅड डेट्स आपले लेस होणारे, लेस बॅड डेट्स ₹1,800. 1,800चे बॅड डेट्स आहे ते तुमचे लेस होणार. मग 1,41,500तून 1,800चे लेस झाले, 1,39,700 ही अमाऊंट तुमची शिल्लक राहिली. इनरलाच ठेवा, कारण त्याच्यावरती RDD कॅल्क्युलेट करायचं आहे. मग ते जे बॅड डेट्स आहे, त्या बॅड डेट्सने आपली असेट कमी झालेली, आपला तो खर्च आहे. सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करायचा. ते जे बॅड डेट्स आहेत ते बॅड डेट्स आपण इथं लिहिणार. परंतु ऑलरेडी वरती आपल्याला प्रॉब्लेम मध्ये बॅड डेट्स दिले होते, त्यामुळे इथं सेपरेट न लिहिता त्याच बॅड डेट्सला आपण एकत्र करू. आणि म्हणून या बॅड डेट्सचे तिथं ऍड फर्दर बॅड डेट्स 1,800. अमाऊंट इनरलाच ठेवा 2,800. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे 5% RDD. मग आता RDD तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. RDD लेस होत असतो, RDD 5%. आता 5%चा जो RDD आहे तो शिल्लक राहिलेल्या डेटरवरती कॅल्क्युलेट करायचा आहे. मग शिल्लक राहिलेले डेटर किती आपले 1,39,700. मग 1,39,700 गुणिले 5/100 या पद्धतीने आपण टक्केवारी काढणार. सूत्र ध्यानात ठेवा, दिलेली रक्कम गुणिले दिलेले पर्सेंटेज, म्हणजेच 1,39,700 गुणिले 5/100. असं जर केलं तर आपल्याला 5% काढणार आहे. मग हे 2 शून्य कट होणार, हे 2 शून्य कट होणार. 1397 आणि 5चा गुणाकार होणार. बघा, 5 7 35, 35ला 3 हातचे, 5 9 45, 45 आणि 3 48, 48ला 4 हातचे, 5 त्रिक 15, 15 आणि 4 19, 19ला 1 हातचा, 5 1 5 आणि तो हातचा, म्हणजे 6. म्हणजे त्याचा अर्थ 5नी गुणल्यामुळं गुणाकार आलेला आहे 6,985. याचाच अर्थ 5% प्राइस आहे 6,985. मग 6,985 रुपये हे आपल्याला 5% प्राइस कळालेली आहे, ती आपण इथं लिहिणार आणि ती लेस करणार. मग 1,39,700तून 6,985 जर वजा झाले तर 1,32,715 तुमच्या आउटरला येतील. 1,32,715 हे तुमच्या आउटरला येतील. 1,32,715 हे तुमच्या आउटरला येतील. आणि मग तो जो RDD आहे त्याने सुद्धा आपले असेट कमी झालेली आहे, आपला खर्च आहे. सेकंड इफेक्ट, बॅड डेट्स आणि RDD हे थोडक्यात आपल्या असेट कमी करतात, त्यामुळे ते आपले खर्च आहे. सेकंड इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला करणार. जिथं आपण बॅड डेट्स लिहिलेले आहे तिथंच आपण RDD पण लिहिणार. RDD आहे आपल्याकडं, RDD न्यू RDD आहे आपल्याकडे 6,985
मग या दोघांची एकत्रकरण करणार आपण. बॅड डेप्स झालेला आहे 2800चं थोडक्यात आणि RND आहे 6985. मग असं एकत्र करायचं आपल्याला. टोटल झाले होते 9785. टोटल झाले होते 9785. मग त्यातून आपल्याला लेस करायचं आहे प्रॉब्लेम मध्ये दिलेला ओल्ड RND. जो ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्ही क्रेडिट साइडला RND सोडलेला आहे तो RND तुम्हाला आता इथं लेस करायचा आहे. सिंपल लॉजिक आहे. जुने बॅड डेप्स घेतले, नवे बॅड डेप्स घेतले, दोन बॅड डेप्सची बेरीज केली, त्यामध्ये RND नवीन तो पण ऍड केला आणि शेवटी ट्रायल बॅलन्स मधला RND लेस केला. ही पण मेथड सोपी आहे. त्यामुळं आज या मेथडने मी शिकवतोय. ही मेथड तुम्हाला चांगली वाटेल. पहिल्यांदा बॅड डेप्स घ्यायचे प्रॉब्लेम मधले, नंतर ऍडजस्टमेंट मधले बॅड डेप्स घ्यायचे, त्यानंतर RND घ्यायचा ऍडजस्टमेंट मधला. 3 गोष्टी झाल्यानंतर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बॅलन्सेस मधले जे RND असेल ते लेस करून टाकायचे. मग ते RND आहे तुमच्याकडं. ट्रायल बॅलन्स मध्ये RND दिला होता 1800. मग 1800 तुमचे लेस होतील. 1800 तुमचे लेस होतील. 17 7 9 7985 रुपये तुमचे आउटरला येतील. म्हणजे थोडक्यात फायनल आन्सर हे तुमचं 7985 आउटरला आहे. त्याच्यानंतर आता तुमच्या ज्या खाली दिलेल्या ऍडजस्टमेंट होत्या त्या संपलेल्या आहे. पण आपल्याला प्रॉब्लेम मध्ये 2 हिडन ऍडजस्टमेंट आहे. 10% इन्व्हेस्टमेंट आणि ऍडव्हर्टाइजमेंट त्या कम्प्लीट करायचे. आता 10% इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्याकडं 20,000 रुपयाची. मग आता ही 20,000ची जी इन्व्हेस्टमेंट आहे हिला पर्सेंटेज दिलेली आहे तुम्हाला 10%. याचाच अर्थ अॅन्युअली 10%चं इंटरेस्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. कारण आधी तुम्हाला तारीख दिलेली नाहीये. मध्ये जर तुम्हाला तारीख दिली असते तर तारखेप्रमाणे तुम्ही त्याचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं असतं. पण तारीख न दिल्यामुळं तुम्हाला पूर्ण वर्षाचं त्यावरती इंटरेस्ट घ्यावं लागेल. मग 20,000वरती 10% 2,000 रुपये तुमचं इंटरेस्ट येणार आणि हे 2,000चं जे इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट त्यामध्ये ऍड केलं जाणार. याचाच अर्थ 22,000 रुपये तुमचं टोटल इन्व्हेस्टमेंट तयार होणार. कारण इंटरेस्ट हे आपण त्या प्रिन्सिपल अमाऊंट मध्ये कधी पण ऍडच करतो. आणि इथं टायटली ऍड इंटरेस्ट. याचा सेकंड इफेक्ट द्यायचा तुम्हाला. असेट तुमची वाढलेली आहे, तुमचा दुसऱ्या बाजूला इनडायरेक्ट इन्कम वाढणार आहे आणि म्हणून सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला करायचं आहे. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट त्याची अमाऊंट आहे 2,000. अशा पद्धतीने ही ऍडजस्टमेंट तुम्हाला कंप्लीट करायची होती. त्याच्यानंतर आता पुढची ऍडजस्टमेंट तुम्हाला दिली ऍडव्हर्टाइजमेंटची. ऍडव्हर्टाइजमेंट ही तुमची ब्रॅकेटमध्ये असं सांगितलंय का 9 मंथचीच आहे. याचाच अर्थ हे जे 4,500 आहे हे फक्त 9 महिन्यांचेच आहे. मग आपला हिशोब जे आहे तो तर इयरली असतो आणि मग इयरली कंप्लीट होण्यासाठी आपल्याला अजून तिथं 3 महिन्याची टाकावी लागेल. कारण दिलेली ऍडव्हर्टाइजमेंट आपली 9 महिन्याची, मग आपल्याला ती इयरली होण्यासाठी 3 महिन्याची ऍडव्हर्टाइजमेंट त्यामध्ये टाकावी लागेल. मग 3 महिन्याची ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला काढायची. पण त्यासाठी आपण 9 महिन्यासाठी किती दिलेले ते बघणार. तर 9 महिन्यासाठी दिलेले 4,500. मग 4,500 जर 9 महिन्यांसाठी दिलेले आहे तर एका महिन्याला काय दिले आहे हे आपण चेक करणार. मग यासाठी दिलेली अमाऊंट आणि दिलेले महिने यांचा आपण भागाकार करणार. मग 4,500 भागिले 9 जर केलं तर 9×5 = 45. 500 रुपये हे तुमचा भागाकार येणार. याचाच अर्थ 500 × 9 झालं म्हणून 4,500 उत्तर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. मग 500 रुपये जर महिन्याला येत असेल तर 500 × 3 केलं की तुम्हाला 3 महिन्याचं कळणार आहे. तर 500 × 3 केल्यावर 1,500 रुपये होणार आहे. आणि मग 1,500 रुपयाची ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला अजून द्यायची आहे. कारण 3 महिन्याची ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला द्यायची राहिलेली, म्हणून तेवढी ऍडव्हर्टाइजमेंट आपण त्यामध्ये ऍड करणार. मग ऍडव्हर्टाइजमेंटच्या तिथं ऍड 3 मंथ आउटस्टँडिंग 1,500 6,000 रुपये तुमच्या आउटरला येणार. आणि त्याच्यानंतर याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साइड तुमची वाढलेली आहे, म्हणजे एक्सपेन्सेस तुमचे वाढलेले आहे, तुमचं देणं वाढणार आहे. सेकंड इफेक्ट तुम्हाला लायबिलिटी साइडला करायचं आहे. लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट आणि त्याची अमाऊंट आहे 1,500.
तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण पूर्ण ट्रायल बॅलन्स शिफ्ट केला, ऍडजस्टमेंट कंप्लीट केल्या आणि आता आपला प्रॉब्लेम हा सोडवण्याचं काम संपलेलं आहे. आता आपल्याला क्लोज करायचं आहे. मग क्लोज करत असताना आपण सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट घेणार, ट्रेडिंग अकाउंट नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घेणार आणि नंतर आपलं बॅलन्स शीट कडे बॅलन्स जाणार आणि बॅलन्स शीट तुमचं तिथं टॅली होणार. तर मग आता आपण सुरुवातीला बघू ट्रेडिंग अकाउंट क्लोज कसं होतंय ते. मग आता ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड आणि डेबिट साईड यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा चेकआउट करायचंय. मग आता उदाहरणार्थ ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड, उदाहरणार्थ ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड 3,30,500, ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड 3,30,500. आता डेबिट किती येते ते एकदा चेक करू. आता डेबिटची टोटल मी इथं कच्चं काम करतोय थोडक्यात. 5 आणि 4 9, 9 9 18, 18 आणि 3 21, 21 ला 2 ह्याचे 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 1 हात 6 2, 2,21,000. थोडक्यात तुमची डेबिटची बेरीज ही 2,21,000 येते. मग आता तुमच्या डोळ्यासमोर आहे क्रेडिट साईडची बेरीज 3,30,500 आणि डेबिट साईडची बेरीज 2,21,000 आहे. याचाच अर्थ क्रेडिट साईडची टोटल मोठी आहे. मग आपला नियम आहे ज्या साईडची टोटल मोठी असेल ती आपण दोन्हीकडे लिहितो. मग उदाहरणार्थ आपल्याला 3,30,500 ही क्रेडिट साईडची टोटल दोन्हीकडे लिहावी लागेल. मग 3,30,500 हे मी दोन्हीकडे लिहितोय. 3,30,500. मग आता क्रेडिट साईड मधून डेबिट साईड मी वजा करणार आहे. मग मला फरकाची अमाऊंट कळणार. $1,09,500चा डिफरन्स येतोय. मग हा जो 1,09,500चा डिफरन्स आहे तो छोट्या साईडला लिहायचा आहे. मग उदाहरणार्थ छोटी साईड कोणती आहे? डेबिट. मग डेबिट साईडला 1,09,500 हा डिफरन्स मी लिहितो आणि जेव्हा डेबिटला फरक पडतो ट्रेडिंग अकाउंटच्या तेव्हा त्याला ग्रॉस प्रॉफिट म्हणतात आणि म्हणून याला नाव येणार आहे ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट. हाच ग्रॉस प्रॉफिट पुढच्या अकाउंटच्या क्रेडिटला. ट्रेडिंग अकाउंटचा डिफरन्स हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला गेल्यानंतर आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट चेक करायचं आहे. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड एकदा आपण चेक करू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज 1,09,500 प्लस 1,800 प्लस 2,000 हे तीनच कंटेन आहे. मग या तीन कंटेनची बेरीज आपल्याला चेक करायची. 9 1 10, 10 आणि 3 13 म्हणजेच 1,13,300 ही तुमची क्रेडिट साईडची बेरीज आहे. मग 1,13,300 ही क्रेडिट साईडची बेरीज आहे. आता डेबिट साईडच्या कंटेनची बेरीज करायची. 1 2 3 4 5 या 5 कंटेनची जर बेरीज केली तर ती बेरीज येते तुमची 24,679. बघा 1 2 3 4 5 या 5 कंटेनची जर बेरीज केली तर ती बेरीज येते 24,679. मग आता 1,13,300 ही क्रेडिटची टोटल मोठी आहे, त्यातून 24,679 तुमचे वजा होणार आणि जो डिफरन्स आहे तुमचा तो छोट्या साईडला लिहायचा आहे, म्हणजे उदाहरणार्थ डेबिट साईडला लिहायचं आहे. मग आता क्रेडिट साईडची टोटल मोठी आहे ते एकदा दोन्हीकडे लिहून घेऊ. 1,13,300 1,13,300 आणि त्या 1,13,300तून 24,679 वजा होतील. मग तुमचा डिफरन्स पडतोय 88,721चा आणि हा जो 88,721चा डिफरन्स आहे तो छोट्या साईडला लिहायचा आहे, म्हणजे डेबिट साईडला लिहायचा आहे. मग डेबिट साईडला लिहित असताना तो डिफरन्स तुम्हाला पार्टनरला वाटायचा आहे. मग पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी पार्टनरचा रेशो दिलेला आहे प्रॉब्लेमच्या सुरुवातीला 1:1, म्हणजे याचा अर्थ 1:1. मग 88,721चे 2 समान तुम्हाला भाग करायचे आणि ते पार्टनरला वाटायचे, परंतु त्यासाठी तुम्हाला इथं नाव लिहायचंय नेट प्रॉफिट. कारण ट्रेडिंग अकाउंटच्या फरकाला आपण ग्रॉस प्रॉफिट म्हणतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या फरकाला नेट प्रॉफिट म्हणणार. मग नेट प्रॉफिट आपण बघणार. नेट प्रॉफिट आहे 88,721चा, तो आपल्या दया आणि कश्मा या 2 पार्टनरला तो आपल्याला वाटून द्यायचा आहे. मग या पार्टनरला वाटून देण्यासाठी त्यांचा रेशो तुम्हाला दिलेला आहे 1:1, याचाच अर्थ इक्वल. आता 88,721 याला आपल्याला 2 समान भागांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. मग त्यासाठी आपण 88,721चे टोटल 1 आणि 1
असे टोटल 2 भाग करायचे. यासाठी आपल्याला 2 त्याला डिवाइड करावं लागेल. मग 88,721 ला 2 आपण डिवाइड करू. बेचोक 8, बेचोक 8, बेत्रिक 6, बेक बे, आणि त्याच्यानंतर पुढं तुमचं उत्तर हे पॉईंटमध्ये असणार आहे. मग उत्तर पॉईंटमध्ये असल्या कारणाने बे पंचे 10 म्हणजे थोडक्यात उत्तर तुमचं पुढं पॉईंटमध्ये जाईल. आणि मग पॉईंटमध्ये उत्तर गेल्यामुळं तुम्हाला एकाला द्यावे लागतील 44,310 आणि दुसऱ्याला द्यावे लागतील 44,311. मग याचा अर्थ उदाहरणार्थ या पहिल्या पार्टनरला आपण देऊ 44,311 आणि दुसऱ्या पार्टनरला देणार 44,310. ओके, अशा पद्धतीने आपण 88,721चं डिस्ट्रीब्युशन केलं. आणि मग हा जो नेट प्रॉफिट आहे, हा नेट प्रॉफिट आपल्याला इकडे कॅपिटलमध्ये ऍड करायचा आहे. मग कॅपिटलमध्ये ऍड होताना नेट प्रॉफिट 44,311. मग 44,311 ऍड होणार आणि याचे मात्र 44,310च ऍड होणार. 44,310 नेट प्रॉफिटचे ऍड होणार. आणि मग तुमची आउटरला अमाऊंट येणार 9 आणि 4 13, 1,000, 5 आणि 4 9 आणि 1 10, 1,000, 2,03,311. त्याच्यानंतर इथं पण तुमची अमाऊंट आउटरला येणार 310, 4 12 आणि 4 16, म्हणजे 1,64,310 ही तुमची अमाऊंट इथं आउटरला गेलेली आहे. मग 2,03,311, 1,64,310, 14,500, 1,500 आणि 98,000, त्यानंतर 700 या कंटेनची जर बेरीज केली तर तुमचं टॅली अमाऊंट येते 4,82,321. 4,82,321 ही दोन्ही साईडची तुमची टोटल येणार. आणि टोटल ती येत असल्या कारणाने त्याला तुम्ही प्रॉब्लेम टॅली झाला असं म्हणतात. मग असेट आणि लायबिलिटी या तुमच्या 4,82,321 टॅली होतात. तर अशा पद्धतीने आपण दया अँड कश्मा हा प्रॉब्लेम सोडवलेला आहे. व्यवस्थित प्रॉब्लेम समजून घ्या, प्रॉब्लेमचे ॲडजस्टमेंट, प्रॉब्लेमचे इफेक्ट हे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रॉब्लेमच्या कंटेंटकडं व्यवस्थित लक्ष असू द्या. ओके, थँक्यू.